हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 11. स्वराज्ये भैक्षवृत्तौ च लाभालाभे जने वने निर्विकल्प स्वभावस्य न विशेषोस्ति योगिनः. भावार्थ: निर्विकल्प स्वभाव असलेल्या योग्याला राजसत्ता, भिक्षावृत्ती किंवा लाभ अलाभ तसेच जन वन यात विशेष असे काहीही नाही. निर्विकल्प स्वभाव असलेल्या योग्याला प्रत्येकाच्या त्याच्या जगण्याबद्दल, त्याला जगायला कसे मिळावे आणि कसे मिळू नये याबद्दल काही कल्पना असतात. त्याप्रमाणे तो जगण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे अर्थातच त्याप्रमाणे त्याला जगायला मिळाले की तो खुश होतो आणि तसे जगायला मिळाले नाही की तो खट्टू होतो. स्वतःच्या कल्पनांनुसार जीवन जगल्यामुळे गतसंचित संपवण्यासाठी नियतीला जसे जगायला हवे आहे त्याप्रमाणे आपले जगणे होत नाही. यामुळे गतसंचित संपत नाही आणि नवीन भोगही निर्माण होतात. यास्तव निर्विकल्प जीवन जगावे. जसा जन्ममृत्यू आपल्या हातात नाही तसे जीवनही आपल्या हाती नाही, ते संचितावर अवलंबून आहे. निर्विकल्प म्हणजे जीवनाबद्दल काहीही कल्पना न करणे. आपण अमुक पद्धतीने जगावे, तमुक पद्धतीने जगू नये, अमुक व्हावे, तमुक होऊ नये अशा कसल्याही कल्पना नसणे, अशा प्रकारची काहीही विचारसरणी नसणे. जे काही जीवनात घडत आहे त्याचा सहजच स्वीकार होणे, तसा स्वीकार करावा न लागणे म्हणजे निर्विकल्प जीवन जगणे. जीवनाचा स्वीकार करावा लागला की तिथे तडजोड असते. जे होत आहे त्यापेक्षा काहीतरी निराळे घडावे अशी कल्पना असते. आलिया भोगासी असावे सादर असा विचार करून स्वीकार झाला तर तो स्वभाव नाही, ते स्वाभाविक नाही. परंतु जीवन जसे समोर आले आहे त्याप्रमाणे आपोआपच आचरण होणे याला निर्विकल्प स्वभाव असे म्हणायचे. ज्या योग्याचा असा स्वभाव असतो त्याच्याबद्दल येथे 3 विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. राजसत्ता, भिक्षावृत्ती. राजसत्ता, राजवैभव जरी उपभोगायला मिळाले तरी ते श्रीमंत योगी म्हणून स्वीकारले जाते. हे तो श्रींचे राज्य म्हणून त्याचा सांभाळ केला जातो. येथे इदम न मम अशी वृत्ती असते. येथे स्वतःच्या कल्पनांसाठी, चैनीसाठी राजभोग घेतला जात नाही. सर्वांच्या कल्याणाकरता राज्य केले जाते. या अष्टावक्र गीतेचा श्रोता राजा जनक हा अशाच वृत्तीचा होता. भिक्षा मागितली तरी तो प्रभूचा प्रसाद आहे या भावनेने त्याचा स्वीकार करून तो आजूबाजूच्या सर्वांना दिला जातो. निर्विकल्प योगी भिक्षा अशी काही मागतो की ती देणाऱ्याचे ते वैभव असावे. श्री समर्थांना भिक्षा वाढणारा स्वतःला धन्य, भाग्यवान समजत असे. लाभ अलाभ. एखादी गोष्ट केली की त्यापासून कोणते आणि किती फळ मिळावे, काय लभ्यांश व्हावा याबद्दल ती गोष्ट करणाऱ्याच्या काही कल्पना असतात. तशा आशेनेच ती गोष्ट करत असतो. अर्थातच तसे न घडल्यास तो नाराज होतो. निर्विकल्प योगी कोणतीही गोष्ट कधीही काही ठरवून करत नाही. समोर जसे येईल तसे तो करत असतो. त्याला त्यापासून काही लाभ व्हावा अशी त्याची कल्पना नसते. त्यामुळे अलाभ झाला तरी त्याचाही तो स्वाभाविकपणे स्वीकार करतो. त्यात त्याला काहीही विशेष वाटत नाही. येथे हानी, नुकसान कधीही होत नाही, कारण तशी कसली काही कल्पनाच नसते. जन वन. निर्विकल्प योग्याला जन आणि वन सारखेच असतात. तो कोठेही साधना, उपासना करू शकतो. जनात राहूनही तो वनात एकांतात असल्यासारखा राहू शकतो. समाजात, संसारात असून तो वनात राहिल्यासारखा अलिप्त भावनेने राहतो. सर्वात असूनही कशातच नाही अशा प्रकारचा त्याचा स्वभाव असतो.
वनात असल्यासारखा तो मौन आणि साक्षी असतो. वनातील कंदमुळे, रानमेवा, फळफळावळ त्याला पंचपक्वान्नांप्रमाणे असतात. वनातील झोपडी त्याला महालाप्रमाणे असते. वनातील लता, पल्लवी, वृक्ष त्याला समाजाप्रमाणे सोबती असतात. हरिओम.